पाहण्यातून मिळणारा आनंद तो क्षणिक असतो. तिथे ज्ञानाचं किंवा कौशल्याचा संचय होत नाही. उलट काय होतं, एकाग्रता कमी होण्याची शक्यता वाढते. हम्म. इथे सातत्याचा परिणाम अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला सकारात्मक बौद्धिक वाढ, हम्म. तर दुसरीकडे वेळेचा आणि मानसिक ऊर्जेचा अपव्यय. म्हणजे थेंब चांगला निवडला तर तळं उपयुक्त साठतं, नाहीतर वेळ वाया जातो. म्हणजे निवड आपली आहे, कोणता थेंब साठवायचा. आणि हाच मुद्दा अभ्यासाच्या उदाहरणातही दिसतोय. रोज थोडा वेळ अभ्यास केला तर संकल्पना स्पष्ट होतात, परीक्षेत फायदा होतो. बरोबर, अगदी बरोबर. पण अभ्यासाऐवजी शेवटच्या क्षणी पुस्तक उघडलं तर काय होतं? साहित्यात गमतीने म्हटलंय की अक्षरं सुद्धा धावायला लागतात म्हणे. जणू म्हणतायत, आता पकडून दाखव. उरते त्याला स्पेस्ड रेपिटेशन म्हणतात. म्हणजे थोडं पण नियमित केल्याने स्मरणशक्ती आणि आकलन दोन्ही सुधारतं. अच्छा. ऐनवेळी भरपूर